आज धाराशिव जिल्ह्यामध्ये एक साध्या पद्धतीनं विवाह झालेला आहे। त्या विवाहामध्ये हा रेमनी पद्धतीनं विवाह झाला अशी माहिती आहे। रेमनी म्हणजे काय, नेमकं काय आहे रेमनी म्हणजे? रेमनी म्हणजे हे साध्या प्रकारे विवाह आहे, जे आपण ढोल ताशा नगाडे असं हे करताना त्या वायपट खर्च आहे। हे संत रामपालजी महाराजांच्या दयेनुसार त्यांच्या कृपेनुसार हे रेमनी विवाह 17 मिनिटांमध्ये समाप्त होतो। 33 कोटी देवदेवताच्या रेमनी विवाह। ठीक आहे। प्रत्येक ह्याच्यामध्ये गाजा वाजा लाखोचा खर्च करून विवाह साजरा केला जातो। तुम्हाला असं वाटलं नाही काय की लाखोचा खर्च व्हावा, विवाह साजरा अशा पद्धतीने व्हावा? पहिलं वाटून आता या जसे संत रामपालजी महाराजांची शैली त्यांच्या भक्ती मार्गात चाललेला त्यापासून आहे वायपट खर्च करणे ह्या म्हणजे मनापासून ठीक आहे। वधू पक्षास तुम्ही काय मागणी केली होती का? वधू पक्षाकडून तुमची काय मागणी आहे का? नाही मागितली, काहीच मागणी केली नाही तुम्ही। म्हणजे आता ते लग्न विवाह झालेला आहे, कशा पद्धतीने झालेला आणि ह्याच्यामध्ये काय काय मागणी केलेली आहे? हे रेमनी विवाह साध्या प्रकारे झालेला आहे। ह्याच्यामध्ये कोणतेही आमिष अशी मागणी केलेली नाही किंवा आम्हाला हे हुंडा द्यावे हे असे काहीच अपेक्षा नाही माझ्या, त्यांना मागणी केलेली नाही। ठीक आहे। आता प्रत्येक ठिकाणी घोडा, बँड, बाजा असे वराती वगैरे अशी लग्न करतात। तुम्हाला असं वाटलं नाही का या लग्नामध्ये घोडा असावा, वरात असावी, असं काय वाटलं नाही का? नाही, आम्ही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीनुसार चालतात, त्यामुळे हे जी काय आम्हाला मनात इच्छाही झाली नाही किंवा आम्ही असं करावं। आपला जो हा विवाह झालेला आहे रेमनी पद्धतीने झालेला आहे, या रेमनी विवाहाबद्दल आपल्याला काय वाटतं नेमकं? असं काय करायला पाहिजे? आम्हाला अभिमान आहे, मी संत रामपालजी महाराजांची की हे रेमनी विवाह हे आम्ही केला आहे किंवा इतर पुढे चालून इतर जणांना बी करावं आहे रेमनी विवाह, की ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे किंवा जास्त जोड ताशा नगाडे असले काहीच खर्च होत नाही, की 17 मिनिटात रेमनी समाप्त होतो आणि देवाच्या कृपेने। आज एक धाराशिव जिल्ह्यामध्ये साध्या पद्धतीनं विवाह साजरा झालेला आहे। हा रेमनी विवाह आहे। या रेमनी विवाहाबद्दल आपल्याला काय वाटतं? नेमकं रेमनीमध्ये माझ्या आईवडिलांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च केलेला नाही किंवा त्यांना कोणत्या प्रकारचा हुंडा दिलेला नाही किंवा वर पक्षाकडून कोणताही हुंडा त्यांनी पण कधी मागितला नाही हुंडा किंवा इतर गोष्टी काही। त्यामुळे ते हुंडा पद्धत बंद या प्रकारे म्हणजे महाराजांनी आमच्या ज्ञानात सत्संगाने सांगितलं आहे, त्याच पद्धतीने मला पण असा जोडीदार मिळाला आहे। त्यांनी पण काही माझ्याकडून किंवा माझ्या ठीक आहे। मग आता हा जो रेमनी विवाह आहे ह्याला तुम्ही पुढे जनतेला काय संदेश देऊ शकता की पुढे कशा पद्धतीने विवाह झाला पाहिजे? रेमनी विवाह तर होतात, परंतु बाजे होतात, पण त्यामध्ये विनाकारण खर्च होतो। हा विनाकारण खर्च होण्यापेक्षा किंवा आईवडिलांवर पण असे म्हणजे आईवडिलांवर पण खर्च वाढतो त्यांचा पण, त्यामुळे त्यांना उचल घ्यावी लागते किंवा इतर गोष्टींकडून पैसे घ्यावे लागतात। ह्या गोष्टी ज्यावेळेस ह्या आता संत रामपालजी महाराजांच्या आमच्या गुरुजी जे सांगतात की ह्या रेमनी विवाहामध्ये कोणत्या प्रकारचा खर्च झालेला नाही आणि आईवडिलांनाही कोणत्या प्रकारचा खर्च करावा लागतो। आणि जसं की मुलगी जन्मली म्हणजे एखादं आईबाबांना ओझं वाटतं एखाद्या गोष्टीचं, परंतु आमच्या रामपालजी महाराजांनी सध्या सांगितलेलं हे विनाकारण कोणत्या शास्त्रात लिहिलेलं नाही की जसं की अशा पद्धतीने विवाह करावे किंवा बाजी वगैरे लावावे असे कोणत्या प्रकारचं काही सांगितलं नाही। जसं की देवांनी पण केले विवाह, पण त्यांनी पण असा कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा इतर ग्रंथात कुठेही उल्लेख केलेला नाही की या प्रकारे विवाह करावा। हे चुकीचं आहे, विनाकारण वेस्ट करणे पैसे किंवा विचित्र ठिकाणी काही खर्च करावा। आईबापांना पण आईबापांना सुखासमाधानाने हा लग्न पार पाडले आहे आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा दिला नाही आहे। रेमनी पद्धतीनं विवाह झालेला आहे। रेमनी पद्धत काय आहे आणि पुढे तुम्ही जनतेला काय संदेश देऊ इच्छिता, जो की एका साध्या पद्धतीनं आपण हा लग्न समाजाला हे करण्यासाठी उद्देशण्यासाठी केलेला आहे? रेमनी विवाह म्हणजे काय? सत साहेब बंदी छोड़ संगू रामपाल भगवान की जय। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी भगवान ने दहेज म्हणजे व्यसनमुक्त
आणि हुंडामुक्त असा असणारा विवाह त्यांनी चालू केलेला आहे, जेणेकरून कर्जाचा बोध होऊन आईवडील आत्महत्या करतात, मुलींच्या आत्महत्या होतात आणि हा प्रथा बंद व्हावी म्हणून रमेनी विवाह हे जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी चालू केलेला आहे आणि तो विवाह आज आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे. दहेजमुक्त, व्यसनमुक्त, नशामुक्त असा असणारा कार्यक्रम परमात्म्यानं चालू केलेला आहे. हा रमेनी विवाह आहे. आपण आता रेमनी पद्धतीनं विवाह पार पडलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. एका प्रत्येक मुलाची, एका वराची अपेक्षा असते की माझा लग्न हा धूमधडाक्यात व्हावा. पक्षाकडून अपेक्षा असतात, अशा प्रत्येक वराची अपेक्षा असते. परंतु हा जो लग्न झालेला आहे रेमनी पद्धतीनं, एका साध्या पद्धतीनं झालेला आहे. आपल्याला असं वाटलं नाही की आपल्याही काही अपेक्षा असाव्यात नवरीकडून? नाही, सतसाहेब संत रामपालजी महाराजांनी असं ज्ञान दिलेलं आहे की प्रथम नामदीक्षा घेतानाच आम्हाला हे पूर्ण सांगितलं की हुंडा का घ्यायचा, काय घ्यायचा नाही. हुंडा घेतल्यानं म्हणजे मुलावरती ओझं होत आहे. हुंडा घेणं आणि देणं ही परंपरा बंद करायची संत रामपालजी महाराजांना. त्याच्यामुळे ही हुंडा देणं घेणं ही आमच्यात म्हणजे अगोदर होतं. संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये याच्या अगोदर होती. आमची मन वाटत होतं की जगतासारखं लग्न धामधूमपणे करावं, हुंडा घ्यावा, मोठ्या घरी मुलगी द्यावी असं स्वप्न होतं. संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आल्यापासून आमचं हे सगळं जे ब्रह्म आहे हे सगळं आमचं संपलेलं आहे. आम्ही फक्त सद्भक्ती करून आणि मोक्षाला प्राप्त व्हायचं एवढीच आमच्या मनामध्ये भावना आहे. आणि ही मुलीला हुंडा दिला नाही, आम्ही साध्या पद्धतीने जे लग्न केलेलं आहे ती म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जी आमच्या मुलीचा जे वर आहे ते पण आमच्या भक्तीमध्ये असल्यामुळे ह्या हुंडा देणं आणि घेणं ह्याच्यामध्ये संपर्कच आला नाही आम्हाला. पुढं समाजाला काय संदेश देऊ इच्छिता की पुढं वर पक्षानं कशा पद्धतीने लग्न करेल? प्रत्येक समाजासाठी विचारतोय की त्यांनी कशा पद्धतीने लग्न करावा पुढं, ज्या मुलीवरती कोणता ताण येऊ नये वर नवरी पक्षाकडे, त्यासाठी काय संदेश देऊ इच्छितात? जसं की आज जी रमेनी विवाह संपन्न झालेला आहे त्याच पद्धतीनं संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये येऊन जर सगळ्यांनी जर सद्भक्ती करून जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ह्या संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये येऊन हे विवाह संपन्न होईल व्यवस्थितपणे. म्हणजे जसं आता साध्या पद्धतीने जसं आज संपन्न झालं ह्या ठिकाणी तशा पद्धतीनं होईल. कशा पद्धतीने लग्न झालं त्याच्याबद्दल थोडे सविस्तर. तसं म्हणजे आता लग्नामध्ये नवरदेव वरातीतून येताना घोड्यामध्ये येतो, गाडीमध्ये येतो. तसं आमचं काही झालेलं नाही. आम्ही साध्या पद्धतीनं जसं आपण घरामध्ये वावरतो तशाच पद्धतीनं हे संत रामपालजी महाराजांचा समागम झालेला आहे. त्या समागमामध्ये साध्या पद्धतीनं लग्न हे किती वेळात लग्न हा पूर्ण? फक्त 16 मिनिटांमध्ये हे लग्न पार झालेलं आहे. 17 मिनिटांमध्ये. 17 मिनिटांमध्ये.